हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम फ्रेंड्स. मित्रांनो, आवाज वगैरे क्लिअर आहे का? पिक्चर क्वालिटी एकदा कमेंट्स करा पटापट. चला, तर मित्रांनो, आपलं मराठी व्याकरण या घटकाशी संबंधित असणार आपलं लेक्चर असणार आहे आजचं. मराठी व्याकरणातील आपण आज पाहणार आहोत लिपी. लिपी हा महत्वाचा घटक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत. लिपी या घटकाचं संपूर्ण विश्लेषण आणि त्यानंतर लिपी या घटकावर आधारित आपल्याला विचारण्यात आलेले प्रश्न आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण घेणार आहोत. तर एकदा पटकन कमेंट्स करा. आवाज वगैरे क्लिअर आहे? पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे आपली? थँक्यू आदित्य सर, थँक्यू. आवाज वगैरे क्लिअर आहे. चला सुरुवात करूया. आपला आजचा जो टॉपिक मित्रांनो आहे तो म्हणजे लिपी. लिपी बघा, तर लिपी हे मित्रांनो आधी आपण समजून घेऊया. आपण जे काही लिहितो आहोत, बघा आपण जेव्हापासून शाळेत मित्रांनो सुरुवात केली, सुरुवात म्हणजे बघा शाळेत गेल्यानंतरच जेव्हा आपल्या हातामध्ये पाटी होती आणि पेन्सिल होती किंवा बाकी विद्यार्थ्यांकडे. ओके, क्लिअर आहे. निकिता मॅडम, युवराज सर, ओके, थँक्यू. चला सुरुवात करूया. या आता पटापट आपल्या लेक्चरकडे येऊया. व्हिडिओला शेअर करा, आपली लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र आपल्या सोबत आले पाहिजे. तर मित्रांनो बघा, ज्यावेळेस आपण शाळेत गेलो, आपल्या हातामध्ये पाटी आली, पेन्सिल आली. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे 4 लाईन नोटबुक असतील वगैरे आणि पेन्सिल असेल. तर त्यावेळेस आपण जेव्हा सुरुवात केली, आपण वेगवेगळ्या अशा रेषा काढत होतो बघा. कर्व लाईन आपण शिकलो, एका बाजूने तिरप्या, एका बाजूने तिरप्या. उभी रेषा शिकलो. सुरुवातीला मित्रांनो आपण रेषा शिकलो की नाही? तिरप्या रेषा, उभ्या रेषा, अर्धगोल रेषा, या बाजूने, या बाजूने. या प्रकारे मित्रांनो आपण बघा रेषा या ज्या काही शिकलो, हे काय मित्रांनो आपले एक प्रकारे लिपीचे चिन्हच आहेत की नाही? इथून आपली लिपीची सुरुवात मित्रांनो झालेली आहे तेव्हापासून. आणि आपण जर आता लिपी बघितलं, लिपी म्हणजे आपण जे लिहित आहोत, जे आपण मित्रांनो लिहित आहोत. आता हा लिपी शब्द आपल्याला दिसतोय. ही लिहिण्याची आपली पद्धती आहे, तीच म्हणजे मित्रांनो काय असते आपली? ती आपली लिपी आहे. ज्या पद्धतीने आपण लेखन करत आहोत, ज्या खुणांनी, या खुणा आपण लेखनात वापरल्या की नाही, तर याच खुणा म्हणजे आपल्या काय मित्रांनो लिपी आहे. ज्यावेळेस आपण या रेषा केल्या, तर हळू या रेषांपासूनच आपले शब्द तयार झाले, आपले अक्षर वर्ण तयार झाले. बघा, आपण एक उभी रेषा घेतली, त्याला अर्ध गोल लावला, एक तिरपी रेषा केली आणि एक वरती आडवी रेषा केली. ब लेटर तयार झालं. म्हणजे मित्रांनो आपली जी लिपीची सुरुवात आहे, जी आधी आपण सुरुवात करतो, ती म्हणजे या खानाखुणांनी सुरुवात करतो. यावरूनच आपली लिपीची व्याख्या तयार होते. ज्या खानाखुणांनी आपण लेखन करतो, त्या लेखनाच्या खानाखुणा म्हणजेच ती काय असणार मित्रांनो आपली लिपी असणार आहे. ओके, क्लिअर आहे? मित्रांनो बघा, कमेंट्स करत चला आपल्या काय, आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअर करा आपली लिंक. ज्या खानाखुणांनी मित्रांनो आपण लेखन करतो, ती म्हणजे ती पद्धत म्हणजे आपली जे आपण लिहितोय खानाखुणा, तीच आपली लिपी असते. ओके, क्लिअर आहे हा पॉइंट? मग आपली जी लिपीची सुरुवात मित्रांनो आहे, प्राचीन आपल्या ज्या आपली सिंधू संस्कृती असेल, हडप्पा संस्कृतीमध्ये आपण बघतो किंवा इतरही ज्या गुफा वगैरे आहेत, त्यामध्ये आपल्याला चित्रलिपी पाहायला मिळते. लिपीची जी सुरुवात मित्रांनो आहे, ती चित्रलिपीपासून झालेली आहे. आणि लिपी हा जो शब्द मित्रांनो लिंपणे, बघा लिंपणे या शब्दापासून लिपी हा शब्द मित्रांनो रूढ झालेला आहे. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून रूढ झालेला शब्द आहे लिपी. लिंपणे म्हणजे काय? आता जे विद्यार्थी ग्रामीण भागातील असतील, ज्यांनी मातीची घरं मित्रांनो बघितली आहेत, त्यांना लिंपणे म्हणजे माहिती आहे. बघा, आपल्या घरांना पोतारा देणं, लिंपणे. आपली आई असेल किंवा आपल्या घरातले आजी वगैरे असतील, जर आपल्या मातीच्या घरांना काही तडे वगैरे गेले, तर त्याला लिंपलं जात होतं की नाही? वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलवर, संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी प्राध्यापक माळी सर स्वागत करतो आपलं पुन्हा एकदा.
चला सुरुवात करूया आता. वेलकम, गुड इव्हनिंग. तर ज्यावेळेस लिंपलं जात होतं, घरांना लिंपलं गेलं, जर एखादा क्रॅक वगैरे असेल, तडे असतील, ते तडे बुजण्यासाठी जे चिखलाचा वापर करून लिंपलं गेलं, त्या लिंपणे या शब्दापासून, जे पोतारणे, लिंपणे या शब्दापासून लिपी हा शब्द मित्रांनो रूढ होत गेला. तो आजही आपण वापरत आहोत. आणि जो आपला लिप हा धातू आहे, लिप या धातूपासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. बघा, लिपी मित्रांनो आपल्याला अवगत आहे म्हणून आपण लिहू शकतो की नाही. लिहिण्यासाठी महत्वपूर्ण म्हणजे लिपी आहे. आपल्याला लिपी अवगत झाल्यामुळे लिहिणं शक्य झालं. आता आपली या ठिकाणी मित्रांनो जी व्याख्या बघा, आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्या खुणांना लिपी असे म्हणतात. ही झाली आपली लिपीची व्याख्या. ज्या खुणांनी आपण लेखन करत आहोत त्या खुणा म्हणजे आपल्या लिपी आहे. त्या खुणा म्हणजे आपली लिपी आहे, हे लक्षात घ्या. लिपी असल्यामुळे, लिपीमुळे आपणास मित्रांनो लेखन शक्य झालेलं आहे. जर लिपीच राहिली नसती तर आपण लिखाणच करू शकलो नसतो की नाही. लिपी असल्यामुळे आपल्याला लेखन हे मित्रांनो शक्य झालेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता आपली मराठी भाषाकडे येऊया. आपली जी मित्रांनो मराठी भाषा आहे, तिचं आपण जे लेखन करतो, तिची जी लिपी आहे ती म्हणजे देवनागरी लिपी. आपली जी मराठी भाषा मित्रांनो आहे, ज्या भाषेत आपण लिहितो आहोत, आता हे जे काही आहे आपल्या समोर, हे सगळं आपण मराठी भाषेत लिहिलंय की नाही. मग ही जी भाषा आहे आपली लिहिलेली, हे लिहिण्याची जी पद्धती आहे, ही जी काही आपण लिहित आहोत, हे आपलं देवनागरी लिपीमध्ये मित्रांनो लिहिलं जातं. आणि देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी सुद्धा म्हणतात. ते आपण पुढे ज्यावेळेस देवनागरी लिपी बघूया त्यावेळेस डिटेलमध्ये समजून घेऊया तिला बाळबोध लिपी का म्हणतात. बघा, बाळबोध शब्दावरून लक्षात येतं. बाळ म्हणजे लहान बाळ असतील त्यांना, बोध होणं म्हणजे समजणं. लहान लहान बाळांना सुद्धा समजू शकते, या प्रकारे आपली ही बाळबोध अशी लिपी आहे. आपण बालवयापासून शिकलो की लिहायला. तिरप्या रेषा, आडव्या रेषा, उभ्या रेषांचा वापर करत आपण लहानपणापासूनच, बालवयापासूनच लिखाणाला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे बाळबोध, बाळांनाही बोध होईल अशी लिपी आहे. या लिपीमध्ये आता जेव्हा आपली देवनागरी लिपी पुढे आपण पाहू त्यावेळेस डिटेलमध्ये समजून घेऊया. आता ज्या महत्वपूर्ण लिपी आहेत आपल्या भारतातल्या, ते म्हणजे एक ब्राह्मी लिपी आणि दुसरी म्हणजे खरोष्टी लिपी. या लिपींबद्दल थोडक्यात माहिती मित्रांनो बघूया आणि पुढे जाऊया. चला, पहिली लिपी आपण घेऊया, ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी जी मित्रांनो आहे, या ब्राह्मी लिपीला आपल्या भारतातील जवळपास सगळ्याच लिपींची जननी म्हटलं जातं. म्हणजे ज्या आपल्या लिपी आहेत मित्रांनो, त्या ब्राह्मी या लिपीपासून निर्माण झालेल्या आहेत, म्हणून त्या लिपीला काय म्हटलं जातं, जननी म्हटलं जातं. आणि भारतातल्या सगळ्याच लिपी या ब्राह्मी लिपीपासून निर्माण झाल्यामुळे या लिपीला दुसरं नाव मित्रांनो भारती. भारती सुद्धा हे नाव या लिपीसाठी वापरलं जातं. ब्राह्मी लिपीबद्दल बोललं जातं बघा, हे बोललं जातं या ठिकाणी, ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने निर्माण केली असे मानलं जातं, म्हणून या लिपीला ब्राह्मी नाव पडलं असावं, हे काही तज्ञांचं मत आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, काही तज्ञ असे मानतात की ब्राह्मी लिपी जी आहे तिची जी निर्मिती आहे ती निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे. ब्रह्मदेवाने निर्मिती केल्यामुळे या लिपीला ब्राह्मी हे नाव पडलं असेल असं मानलं जातं. आता ही गोष्ट फक्त मारण्यापुरती आहे. काही तज्ञ या प्रकारे मानतात, काही बरेच जणांची या ठिकाणी मतभेद आहेत. ते डिटेल नंतर आपण त्या गोष्टीबद्दल या ठिकाणी चर्चा करणार नाही आहोत. ओके, परंतु काय म्हटलं, तिला ब्राह्मी लिपी म्हणतात. असं मानतात की ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे. तज्ञ लोकांचं हे मत आहे. ब्राह्मी ही भारतातील ज्ञात लिप्यांपैकी सर्वात प्राचीन लिपी मानली जाते. बघा, आपल्या भारतातील सर्वात प्राचीन लिपी कोणती आहे, तर ब्राह्मी ही लिपी सगळ्यात प्राचीन मानली जाते. याबद्दलही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ब्राह्मी लिपीचं जे प्रथम वाचन आहे 1834 साली जेम्स प्रिन्सेप्स या व्यक्तीने केलं. बघा, आता आपलीच लिपी आपणच अज्ञान होतो, म्हणजे आपण ज्या आपल्या प्राचीन लिपी आहेत त्या न वाचता आपल्याकडे जे इतर साहित्य उपलब्ध असेल त्याबद्दल आपलं वाचन होत असेल, परंतु 1837 साली जेम्स प्रिन्सेप्स या व्यक्तीने ब्राह्मी लिपीचं वाचन केलं. आता ब्राह्मी लिपी जर मित्रांनो वाचन करण्यात आलं तर ब्राह्मी लिपीचं वाचन शक्य झाल्यामुळे आपल्या भारताचे जे प्राचीन महत्वपूर्ण सम्राट आहेत बघा, सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत, जे स्तंभालेख आहेत,
यांचं वाचन करणं शक्य झालं. आणि ज्यावेळेस भारतात आपल्या हे जे प्राचीन आहेत शिलालेख, स्तंभालेख सम्राट अशोकांचे यांचं ज्यावेळेस वाचन झालं, त्यावेळेस भारताचा हा प्राचीन असा इतिहास, समृद्ध असा इतिहास हा जगाच्या समोर आला. बरोबर आहे की नाही? म्हणजे जे ब्राह्मी लिपी आहे तिचं वाचन झाल्यानंतर या गोष्टी शक्य झाल्या. आणि ब्राह्मी लिपीचं प्रथम वाचन हे जेम्स प्रिन्सेप्स यांनी मित्रांनो केलेलं आहे. या संदर्भात आपल्याला प्रश्न, इतर जे परीक्षा आहेत टीईटी वगैरे आहे किंवा आपल्या राज्यसेवेच्या परीक्षा असतील, कंबाईनच्या परीक्षा असेल, त्यामध्ये या संदर्भात प्रश्नांमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. पोलीस भरतीला तर या संदर्भात आपण प्रश्न काही अजून बघितलेला नाही, पण या महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे या लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी लिपी समजून घेऊया, ती म्हणजे खरोष्टी लिपी. आता बघा या लिपीच्या नावामध्येच खर शब्द मित्रांनो येतो. खर ओष्टी. खर म्हणजे गाढव आणि ओष्टी म्हणजे त्याचे ओठ. ही जी लिपी मित्रांनो आहे ही गाढवाच्या ओठाप्रमाणे, गाढवाच्या ओठांसारखी, तर गाढवाच्या ओठांसारखी हो गाढवाच्या ओठासारखी अक्षरे असलेली ही लिपी आहे, म्हणून या लिपीला काय म्हटलं गेलं? खरोष्टी लिपी. खर म्हणजे गाढव, ओष्ट म्हणजे ओठ. गाढवाच्या ओठासारखी, गाढवांच्या ओठासारखी लिपी असल्यामुळे हिला नाव ठेवलं गेलं मित्रांनो खरोष्टी लिपी. हे लक्षात घ्या. आणि या लिपीला अनेक तज्ञांनी वेगवेगळी नावं दिली आहेत, त्या संदर्भातही आपल्याला प्रश्न विचारला जातो. मित्रांनो बघा मॅथच्या लेक्चरच्या संदर्भात सरांचा जो सेटअप मित्रांनो आहे त्या थोड्याशा अडचणी आल्यामुळे सरांचा लॅपटॉप वगैरे फॉर्मॅट केला गेला आणि जे सेटिंग आहेत थोडेसे अडचणी मित्रांनो आज आलेले आहेत. म्हणून आजचं लेक्चर हे सगळ्यांचं लेक्चर मित्रांनो, मॅथचं लेक्चर जे तुमचं आज ह्या वेळेला असतं संध्याकाळी 7 वाजता, ते मित्रांनो उद्या होईल. उद्याचा टायमिंग वगैरे तसं मित्रांनो सगळे आपले जे सरांचे ग्रुप वगैरे आहेत त्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो अवेलेबल असेल, तुम्हाला दिले जातील मेसेज. ओके, मॅथचं लेक्चर मित्रांनो आजचं लेक्चर हे उद्या होणार आहे. आणि मित्रांनो बघा आपलं स्टडी विथ संदीप सर हे जे ऍप आहे मित्रांनो, हे ऍप डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. योग्य ते कोर्स त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात. आपल्याला मित्रांनो जे खाकीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ते मित्रांनो आपल्या स्टडी विथ संदीप सर या आपल्या ऍप मध्ये जाऊन नक्कीच पूर्ण होईल. त्या ठिकाणी मित्रांनो योग्य तो कोर्स जॉईन करा. तर खरोष्टी लिपीबद्दल मित्रांनो आपण बघत होतो. बघा जी आपली खरोष्टी लिपी आहे ही लिपी सुरुवातीच्या काळात उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती. आपली बघा एक ओळ राहिली. ब्राह्मी लिपी जी मित्रांनो आहे ती आपली डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि ही जी खरोष्टी लिपी आहे ही उजवीकडून डावीकडे लिहिली जात होती. परंतु कालांतराने पुढे काही भागात काही काळानंतर ब्राह्मी लिपीच्या सहवासामध्ये आल्यानंतर तर ही खरोष्टी लिपी सुद्धा मित्रांनो डावीकडून उजवीकडे लिहिली गेली. जी आपली रेग्युलर पद्धत आहे, आपण जे वापरतो डावीकडून उजवीकडे लिहित जाणं, ही पद्धत आता खरोष्टी लिपीमध्ये पण नंतर कालांतराने आली. ही लिपी प्रामुख्याने पंजाब, काश्मीर प्रांतात वापरली जात होती. आणि आपल्या भारतातील जे प्राचीन बघा मित्रांनो कुशाण काळ होता, कुशाण साम्राज्य होतं, तर कुशाण काळामध्ये खरोष्टी लिपीचा वापर हा केला गेला, मोठ्या प्रमाणावर केला गेला खरोष्टी लिपीचा वापर कुशाण काळामध्ये. ओके, अजून मित्रांनो आता खरोष्टी लिपीबद्दल समजून घेऊया. या लिपीला वेगवेगळ्या तज्ञांनी काय नावं दिली आहेत. नॉरिस व कर्नल मॅसन यांनी खरोष्टी लिपीचं वाचन 1833 मध्ये प्रथम केलं. त्याच प्रकारे जे आपण ब्राह्मी लिपी बघितलं तर त्याच प्रकारे मित्रांनो खरोष्टी लिपीचं प्रथम वाचन 1833 साली करण्यात आलं. त्याचं वाचन नॉरिस व कर्नल मॅसन यांनी केलेलं आहे. आणि या खरोष्टी लिपीला काबुली लिपी म्हटलं लॅसन यांनी, विल्सन यांनी या लिपीला एरिओनियन लिपी म्हटलं आणि कॅनिंगहम यांनी या लिपीला गांधारी लिपी म्हटलं. मित्रांनो मग आपल्याला गांधारी लिपी हा शब्द जास्त करून प्रचलित आहे, यामध्ये वापरला गेला. खरोष्टी लिपी तर आहेच, तसंच गांधारी लिपी वापरलं गेलं. आणि इतर जे शब्द आहेत काबुली वगैरे, तर आपण जर इतिहास सगळ्यांनी अभ्यास केला असेल, जे आपलं कुशाण साम्राज्य मित्रांनो कुशाण काळ होता, तर अफगाणिस्तानचा जो भाग वगैरे आहे तो सुद्धा आपला भाग होता. तर अफगाणिस्तान पर्यंत, काबूल हे अफगाणिस्तानमध्ये आहे मित्रांनो, तर त्यावरून तिला लिपी काबुली लिपी किंवा गांधारी लिपी हे म्हटलं जातं. हे झालं मित्रांनो आपलं खरोष्टी या लिपीशी संबंधित महत्वपूर्ण माहिती. आता आपली जी प्रमुख लिपी आपण पाहणार आहोत
ती म्हणजे मित्रांनो आपली देवनागरी लिपी. देवनागरी लिपी आपली जी मराठी भाषा आहे मित्रांनो, ती सुद्धा आपण देवनागरी लिपीच वापरतो. आता या लिपीला देवनागरी असं नाव मित्रांनो कसं पडलं बघा. देवलोक किंवा नागरी लोक यांनी लेखनासाठी वापरलेली लिपी म्हणून याला देवनागरी म्हणतात. किंवा ही जी देवनागरी लिपी मित्रांनो आहे ही आर्य लोकांची लिपी आहे. मग आर्य स्वतःला देव समजत होते. हो, निकिता मॅडम आपण पुढे पाहणार आहोत मोडी लिपी वगैरे सगळं. आता देवनागरीकडे आपण आलेलो आहोत, आता मोडी लिपीकडे पण येणार आहोत. ओके. तर आर्य लोक स्वतःला देव मानत होते, देव समजत होते. मग देवांची लिपी म्हणून ती देवनागरी लिपी म्हटलं गेलं. किंवा बघा देव नगरात राहत होते बरोबर, त्यांची लिपी देवनागरी लिपी. हे मित्रांनो नाव येण्याचे अनेक कारण आहेत. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखवला जातो, कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, तिला आदर्श लिपी मानतात. आता या एक मित्रांनो बघा आदर्श लिपी कोणत्या लिपीला म्हणावं हे या ठिकाणी घेतलेला पॉइंट आहे. आदर्श लिपी म्हणण्यासाठी जे ध्वनी आहेत, भाषेचे जे ध्वनी आहेत मित्रांनो, त्यांना स्वतंत्र चिन्ह असलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे वर्ण आहेत त्यांना जास्त ध्वनी पण नसले पाहिजे. त्यावेळेस तिला म्हटलं जातं आदर्श लिपी. मग आपली जी देवनागरी लिपी मित्रांनो आहे तिला आदर्श लिपी मानतात. त्याचे कारण पण आहेत मित्रांनो या ठिकाणी, पण तो अपवादही आहे. आपली जी देवनागरी लिपी आहे या देवनागरी लिपीला आदर्श लिपी मानलं जातं. त्याचे क्रायटेरिया आपण बघितला, परंतु आता मानलं जातं परंतु त्याला आता अपवाद आहेत बघा. प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखविला जातो देवनागरीमध्ये. याला अपवाद म्हणजे मित्रांनो आपण ज्यावेळेस ई उच्चार करतो तर दीर्घ आणि ऱ्हस्व आणि दीर्घ हे दोन्ही आपल्या समोर येतात. तसंच उ आपण ज्यावेळेस उच्चार करतो तर दोन उ मित्रांनो आपल्या समोर येतात. म्हणजे ध्वनी एक आहे, चिन्ह मित्रांनो दोन आहेत. म्हणजे काय झालं मित्रांनो आपलं अपवाद झाले की नाही. देवनागरी लिपीमध्ये आपले अपवाद आहेत. तसंच बघा कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नाहीत. म्हणजे प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र ध्वनी आहे. जे आपण वर्ण वापरतो त्या प्रत्येक वर्णाला स्वतंत्र ध्वनी आहे म्हणून तिला आदर्श मानलं जातं. याला सुद्धा मित्रांनो अपवाद आहेत. बघा आपले शब्द आहेत बघा च आणि च म्हणतो, छ ज आणि झ पाय मोडावं लागेल आपल्याला. याचे मित्रांनो वर्ण आहेत आपले चार. या वर्णांचे दोन प्रकारे उच्चार होतात. जे मित्रांनो झाले आपले अपवाद. हे देवनागरी लिपीला आदर्श लिपी मानत असताना हे अपवादही आहेत, हे आपल्या लक्षात घ्या. आता आपली जी मित्रांनो देवनागरी लिपी आहे तिची वैशिष्ट्ये थोडक्यात बघूया. देवनागरी ही आर्य लोकांची लिपी आहे. देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य मित्रांनो जर बघितले आपण तर त्यामध्ये बघा महत्वाचं म्हणजे ही आर्य लोकांची लिपी आहे. आर्य स्वतःला देव मानत आणि ते नगरात राहत होते म्हणून देवनागरी नाव पडलं. देवनागरीचा विकास हा ब्राह्मी लिपीतून झाला. काय होतंय, देवनागरीचा विकास मित्रांनो ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. देवनागरीची जी लिखाणाची भाषा आहे, लिखाणाची जी पद्धती आहे तिला अबुगिडा पद्धत म्हणतात. देवनागरी संबंधी लक्षात घ्या बघा. देवनागरी आपण जी लिहित आहोत, जी आपली लिखाणाची पद्धत आहे ती म्हणजे अबुगिडा पद्धत आहे. या लिपीमध्ये आपण उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषा यांचा वापर करतो. सुरुवातीलाच मित्रांनो आपण बघितलं, आपण जे अक्षर बनवतो आहोत किंवा आपले जे वर्ण आहेत ते लिहित असताना आपल्या लक्षात येतं आपण उभी रेषा घेतो, गोलाकार रेषा घेतो, तिरप्या रेषा घेतो, आडव्या रेषा घेतो. वेगवेगळ्या आपल्या ज्या रेषा आहेत उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषा यांचा वापर करून आपली देवनागरी लिपी ही तयार होते. लिहिणाऱ्याच्या डावीकडून आपण उजवीकडे लिहित जातो. आपण जे काही लिखाणाची पद्धत वापरतो आपल्या या देवनागरी लिपीमध्ये ती म्हणजे आपण डावीकडून उजवीकडे लिहित जातो. शब्द लिहून झाल्यावर त्यावर आपण एक आडवी दांडी देत असतो मित्रांनो, तिला म्हणजे आपली शिरोरेषा. जर आपण एक अक्षर लिहिला
त्याला आपण शिरोरेषा देतो. जर आपण शब्द लिहिला आपण काय करतो त्याला शिरोरेषा मित्रांनो देत असतो. हेच आपल्या देवनागरी लिपीचे काही महत्वपूर्ण असे वैशिष्ट्ये. आता बघूया आपण महत्वपूर्ण असणाऱ्या भाषा. या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी लिपी नाही, असे प्रश्न मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस विचारले जातात. अनेक एक्झाम मध्ये आपल्या पोलीस भरती असेल, आपण राज्य सेवेची तयारी करत असू, कंबाईनची तयारी करत असू, सरळ सेवेची कुठलीही तयारी करत असू, कुठल्या एक्झाम मध्ये या संदर्भातला प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोच. तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आपल्याला माहित असल्या पाहिजे. आणि ज्या आता याच्यामध्ये आपले जे प्रश्न येतात त्यामध्ये साधारणपणे ज्या आपल्या दक्षिणेतल्या भाषा मित्रांनो आहेत, द्रविडियन गटातील भाषा. टोपी म्हणतो आपण शिरोरेषेला. साधारणपणे आपण टोपी बोलताना आपण टोपी वापरतो शब्द, परंतु ती काय असते शिरोरेषा. ओके. तर आपल्या ज्या उत्तर भारतातल्या भाषा मित्रांनो आहेत, ज्या इंडो आर्यन गटातल्या भाषा आहेत, त्या आपल्या जास्त करून देवनागरी लिपीमध्ये आहेत. आणि ज्या आपल्या दक्षिणेतल्या भाषा आहेत, द्रविडियन भाषा, त्या मित्रांनो त्यांच्या स्वतंत्र लिपी आहेत. मग आपल्या ज्या दक्षिणेतल्या भाषा आहेत बघा, मराठीपासून सुरुवात करूया. मराठी, हिंदी, संस्कृत, बंगाली, पाली, गुजराती, कोकणी, सिंधी, भोजपुरी, नेपाळी, अंगिका, बोडो, काश्मीरी, मैथिली आणि संताळी या देवनागरी लिपीतल्या भाषा आहेत. यामध्ये आपल्याला ज्या आपल्या ओळखीच्या भाषा आहेत त्यातल्याच भाषा साधारणपणे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ओके. तर देवनागरी लिपी जी आहे मित्रांनो त्याबद्दल आता आपण पुढे जाऊया. मोडी लिपी. मोडी लिपीमध्ये आपण देवनागरी लिपीच मित्रांनो लिहित होतो, परंतु तिला मोडी हे नाव देण्यात आलं. तर मग हे कशा प्रकारे तिला मोडी नाव देण्यात आलं बघूया. काही काळ देवनागरी लिपीला काही काळ मुरड घालून लिहिली जात होती, म्हणून तिला मोडी लिपी असं म्हणतात. आता मुरड घालून लिहिणं, तसंच गतिमान लेखनासाठी मोडी लिपीचा वापर झाल्यामुळे तिला परत दुसरं नाव पडलं, ते म्हणजे धावलिपी. मोडी लिपी, धावलिपी पण म्हणतात. तसंच मित्रांनो याला हेमाडपंथी लिपी पण म्हणतात. जे आपले यादव राजे होते, यादवांचा जो प्रधान होता हेमाद्री पंत, त्यांनी मित्रांनो जे या लिपीचा वापर केला मोठ्या प्रमाणावर. बघा यादवांचे जे प्रधान होते हेमाद्री पंडित म्हणजे हेमाडपंत, यांनी या लिपीचा वापर मोठ्या प्रमाणात त्या काळात केला. त्यामुळे या लिपीला हेमाडपंथी लिपी सुद्धा एक नाव मित्रांनो आहे. बघा मोडी लिपी किंवा धाव लिपी किंवा हेमाडपंथी लिपी म्हणजे एकच आहे आपली ती मोडी लिपी. आता हेमाडपंथांबद्दल मित्रांनो आपण जर बघितलं तर एक अखंड डोंगर घेऊन त्याला कोरून त्याच्यापासून मंदिर वगैरे बनवणं ही पद्धत सुद्धा यांचीच आहे. मग त्या मंदिरांना काय म्हटलं जातं, हेमाडपंथी मंदिर. बरोबर. हेमाडपंथी मंदिर मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बघतो. कारण यादवांचा जो मित्रांनो काळ होता किंवा यादवांचं जे ठिकाण होतं ते म्हणजे आपलं देवगिरी किल्ला, आजचा दौलताबाद, त्या ठिकाणी यादवांचं मित्रांनो हे राजधानीचं शहर होतं. तर यादवांचे पंडित हेमाद्री पंत किंवा हेमाद्री पंडित हेमाडपंत त्यांनी वापरल्यामुळे या लिपीला हेमाडपंथी त्यांच्या नावाने तिचा हा एक नाव मित्रांनो झालेला आहे. या लिपीत ऱ्हस्व आणि दीर्घ असा फरक नाही. या लिपीचा जो खरा वापर आहे मित्रांनो कशासाठी झाला, गतिमान लेखनासाठी. ज्या प्रकारे आपण आजचे स्टेनो बघतो, आजच्या स्टेनोच्या लिहिण्यामध्ये जी गती आहे तशी त्या काळामध्ये लिखाणाची गती ही जी लिपी मित्रांनो आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि पेशवे काळात मोठ्या प्रमाणात प्रचलित असणारी लिपी आहे. शिवाजी महाराजांचा काळ आहे आणि पेशवांचा काळ, त्यामध्ये प्रचलित असणारी लिपी आहे त्या काळातली. गतिमान लेखनासाठी म्हणजे आता आपण बघतो स्टेनोग्राफर जे असतात कोर्टमध्ये वगैरे असतात, स्टेनोग्राफर मोठ्या प्रमाणात बरेच विद्यार्थी स्टेनोग्राफरची तयारी करतो आपण. तर त्या स्टेनोमध्ये ज्या प्रकारे लिखाण होतं त्या प्रकारे आपले देवनागरी लिपी म्हणजे मराठीची देवनागरी लिपी लिहित असताना ते जे लिखाण आहे स्टेनो सारखं, तर तिला स्पीड मिळावा म्हणून ऱ्हस्व आणि दीर्घ असा फरक नाही. आता पहिली विलांटी द्यावी की दुसरी विलांटी द्यावी, पहिला उकार द्यायचा की दुसरा उकार द्यायचा, जर स्पीडी लिहायचंय आपल्याला वेगाने लिहायचंय, धावत गतिमान गती लिहायचं असल्यामुळे तो विचार या ठिकाणी केला गेला नाही. तसंच ही जी लिपी आहे लिहित असताना ही जी लिपी आहे कन्नड लिपीप्रमाणे दिसते. मुरड घालून लिहिल्यामुळे ही लिपी मित्रांनो ही कन्नड लिपीप्रमाणे दिसते. शिव काळामध्ये आणि पेशवे काळात प्रचलित असणारी लिपी होती, प्रचारात होती.
आणि या लिपीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे उर्दू लिहिली जाते, हात न उचलता ही लिपी लिहिली जात होती. आता मित्रांनो उर्दू बघितली आपण, तर उर्दूची अरबी लिपी आहे. उर्दू उजवीकडून डावीकडे लिहितात, बरोबर. परंतु ही लिपी उर्दू प्रमाणे लिहिली जात होती, म्हणजे हात न उचलता लिहिली कशी जात होती आपली, देवनागरी लिपीच आहे म्हणून डावीकडून उजवीकडे. ओके, हा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. तर ही मित्रांनो आपली महत्वाची असणारी देवनागरी लिपीतीलच एक भाग म्हणजे मोडी लिपी. आता बघूया मित्रांनो शारदा लिपी. आता बघूया शारदा लिपी. शारदा लिपी मित्रांनो ही देवनागरी लिपीतलीच एक लिपी आहे, जी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली गेली काश्मीरची लिपी आहे. शारदा देवी ही काश्मीरची मूळ देवता आहे, म्हणून या लिपीला तिच्या नावाने शारदा लिपी म्हणून ओळखलं जातं. शारदा लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. या लिपीचा वापर काश्मीरी पंडित संस्कृत लिहिण्यासाठी करत होते बघा. जे काश्मीरमध्ये असणारे काश्मीरी पंडित आहेत, तर ते काश्मीरी पंडित शारदा लिपीचा वापर करून संस्कृत लिहित होते. आजची असणारी जी गुरुमुखी लिपी आहे, ती लिपीचा विकास हा शारदा लिपीतून झालेला आहे. या लिपीची वर्णमाला देवनागरी लिपीप्रमाणेच आहे. देवनागरी लिपीप्रमाणेच असणारी ही लिपी आहे, वेगळी नाही. तिची वर्णमाला ही सेम त्या प्रकारची आहे. आजची गुरुमुखी असणारी जी लिपी आहे, गुरुमुखी शब्द आपल्या लक्षात आला असेल, पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात या लिपीचा वापर होतो गुरुमुखीचा. तर त्या लिपी ही शारदा लिपीतूनच निर्माण करण्यात आलेली, आता पुढे विकसित झालेली आहे. ब्राह्मी लिपीप्रमाणे शारदा लिपीत जोडाक्षरे एका खाली एक लिहिली जातात. बघा आपण ट असेल, एका खाली एक जोडतो की नाही, तर या एका खाली एक लिहिले जात होते शारदा लिपीमध्ये सुद्धा ब्राह्मी लिपीप्रमाणेच. तर ही आपली शारदा लिपी. तर बघा लिपीबद्दल जर आपण बघितलं, तर बघा लिपी या घटकामध्ये महत्वपूर्ण म्हणजे मित्रांनो आपली जी लिपी आहे, त्या भारतातल्या प्रमुख जर प्राचीन लिप्या बघितल्या दोन, त्या म्हणजे ब्राह्मी लिपी आणि एक खरोष्टी लिपी. आपण जी लिपी वापरतो मराठी लिहिण्यासाठी, ती म्हणजे आपण वापरतो मित्रांनो देवनागरी लिपी. आता ब्राह्मी लिपी जी आहे, ती आपल्या भारतातील सर्व लिप्यांची जननी मानली जाते, कारण तिच्यापासून विकसित वेगवेगळ्या लिप्या झालेल्या आहेत आपल्या भारतातल्या. आपली देवनागरी लिपी सुद्धा, मग या देवनागरी लिपीला एक एक प्रकारे आपण तिला आदर्श लिपी मानतोच, मानलं जातं. परंतु काही आपण दोन अपवादही बघितले. त्यानंतर खरोष्टी लिपी जे मित्रांनो आहे, ती म्हणजे बघा खर ओष्टी. खर म्हणजे गाढवाच्या ओठासारखे जे अक्षर लिहिले जात असल्यामुळे तिला खरोष्टी लिपी हे नाव पडलं. आणि आपली जी देवनागरी लिपी आहे, त्यातली दुसरी लिपी म्हणजे मोडी लिपी. या संदर्भात मित्रांनो आपल्याला आपली जी परीक्षा आहे, आपली पोलीस भरती असेल किंवा तुम्ही कुठलीही तयारी करत असाल, सरळ सेवेची तयारी करत असाल, तलाठीची तयारी करत असाल, राज्यसेवासाठी तयारी करत असाल, कंबाईनसाठी तयारी करत असाल, तर कुठल्याही क्षेत्रामध्ये मित्रांनो लिपीशी संबंधित आपल्याला प्रश्न हा पाहायला मिळत असतो. तर या प्रकारे आपला आजचा जो टॉपिक आहे लिपी, या लिपी या घटकाचं विश्लेषण मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. आता यानंतर आता बघूया पुढे आपण लिपी या घटकाशी संबंधित असणारे आतापर्यंत विचारण्यात आलेले पीवायक्यू मधून काही महत्वाचे प्रश्न जे आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. त्यातला आपला हा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे बघा. पटापट आन्सर करत चला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत लाईव्ह जोडले जातील. ओके, तर मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवर दिसतोय, पटापट आन्सर करा बघा. पहिला प्रश्न आपल्याला, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? बघा लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालं? पर्याय आहेत वाचन, लेखन, मनन आणि चिंतन. पटापट आन्सर करा. निकिता मॅडम म्हणतायत पर्याय क्रमांक 2. इतर विद्यार्थी मित्र जरा पटापट आन्सर करायला सुरुवात करा मित्रांनो. जे आपलं लिपी आहे, लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला मित्रांनो शक्य झालं ते म्हणजे लेखन. पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी हा मित्रांनो आपला अगदी बरोबर आन्सर आहे, बी. ओके, अगदी बरोबर गणेश सर. चला बघूया पुढचा प्रश्न, जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? तर बघा आपण या ठिकाणी घेतलेले जे प्रश्न आहेत, आपल्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेले पीवायक्यू मधूनच घेतलेले आहेत आणि काही प्रश्न हे कंबाईनचे मित्रांनो घेतलेले आहेत. एमपीएससीने विचारलेले प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला सुद्धा आता विचारले जातात.
आता असा काही भाग राहिलेला नाही की पोलीस भरतीला हार्डनेस कमी असणारे किंवा कंबाईन वगैरे जे आपण एमपीएससी तयारी करत आहोत त्या ठिकाणी हार्डनेस आहे असा भाग राहिलेला नाही. पोलीस भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो बरेच प्रश्न आता खाली आपल्याला विचारले जात आहेत, तर त्यानुसार आपण तयारी करत आहोत. बघा, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? आपल्या समोर पर्याय आहेत संस्कृत, हिंदी, मराठी आणि उर्दू. तर यामध्ये आपल्याला आन्सर मिळतंय पर्याय क्रमांक 4 म्हणतायत. बघा, बाकी विद्यार्थ्यांनी पटापट आन्सर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरही करा जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत जोडले जातील. तर बघा, संस्कृत भाषा जी आहे आपली आपल्या प्राचीन भाषांमधून एक, बघा, प्राचीन भाषांमधून एक आहे, कारण सगळ्यात प्राचीन भाषा तमिळ आहे. हिंदी ही भाषा मित्रांनो सर्वाधिक जास्त बोलली जाणारी भारतातील भाषा आणि राजभाषा 10 घटक राज्यांची ही राजभाषा मित्रांनो आहे हिंदी. मराठी आपली महाराष्ट्राची राजभाषा. ओके, या ज्या आपल्या भाषा आहेत या आपण देवनागरी लिपीमध्ये लिहितो, परंतु उर्दू भाषा मित्रांनो जी आहे, जी आपली उर्दू भाषा आहे ती मित्रांनो देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही. उर्दू भाषेची लिपी आहे अरबी लिपी आहे. पर्याय क्रमांक डी हे आपल्या या ठिकाणी बरोबर आन्सर मित्रांनो आहे. चला बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून, बघा, काही काळ आपली जी मराठी भाषा आहे शिवकाल आणि पेशवाईचा काळ त्यामध्ये मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तर तिला कोणती लिपी म्हणतात? मुरड घालून लिहिली जाणारी लिपी ती म्हणजे आता कोणती लिपी आहे आपली मराठीतली? बघा, अर्धमागधी, देवनागरी, पाली किंवा मोडी. आपल्यासमोर मित्रांनो पर्याय आहेत. चला पटापट आन्सर करा. गणेश सर आहेत, निकिता मॅडम आहेत, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, इतरही आपल्यासोबत जोडले गेले जातील. तर बघा, जी मुरड घालून लिहिली जाणारी लिपी आहे हिचंच मित्रांनो नाव आहे बघा हेमाळपंथी लिपी. तसंच हिला आपण धाव लिपी सुद्धा म्हणतो, कारण ती वेगाने लिहिली जावी गतिमान लेखनासाठी या लिपीचा वापर हा केला गेला, म्हणून तिला धाव लिपी म्हटलं गेलं. अगदी बरोबर आन्सर आहे बघा. अगदी बरोबर बघा, सगळे तुम्ही तिघ चारींचे आन्सर आहेत. पर्याय क्रमांक डी तुम्ही म्हणतायत, म्हणजे मोडी लिपी अगदी बरोबर मित्रांनो आपली आहे. जिला मुरड घालून लिहिलं गेलं ती म्हणजे आपली मोडी लिपी. पर्याय क्रमांक डी किंवा पर्याय क्रमांक 4. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? आता या ठिकाणी 4 नावं मित्रांनो आपल्याला ऑलरेडी दिली आहेत. पहिला आपला वर्णमाला लिपी, दुसरं म्हणजे देवनागरी लिपी, तिसरं म्हणजे बाळबोध लिपी, चौथं म्हणजे आदर्श लिपी. आता योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. कोणत्या आपल्या ज्या मराठी भाषेची आपली जी लिपी आहे तिला कोणत्या नावांनी ओळखलं जातं? योग्य पर्याय या ठिकाणी घ्या. बघा, पटापट आन्सर करा. फक्त अ किंवा ब. अ म्हणजे दिले बघा वर्णमाला लिपी आणि ब म्हणजे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी म्हणतात परंतु वर्णमाला लिपी म्हणत नाहीत, म्हणजे मित्रांनो आपलं हे आन्सर नसेल. ओके, त्यानंतर बघा ब आणि क. ब म्हणजे देवनागरी लिपी आणि क म्हणजे बाळबोध लिपी. दोघंही म्हटलं जातं, देवनागरीही म्हणतात आणि बाळबोधही म्हणतात, म्हणजे आपलं उत्तर असू शकतं. ओके, पुढच्या पर्यायाकडे जाऊया. फक्त अ आणि ड. अ म्हणजे वर्णमाला लिपी नाही, वर्णमाला लिपी नाही, आणि फक्त ड, फक्त आदर्श लिपी म्हणत नाही, तर देवनागरी आणि बाळबोध हे महत्वपूर्ण आहेत, म्हणजे फक्त ड सुद्धा नाही. आपल्याला आलेला आन्सर मित्रांनो बघा अगदी बरोबर पर्याय क्रमांक बी हे आपलं आन्सर असेल. आपल्या मराठी लिपीला देवनागरी लिपीही म्हणतात, तसंच मित्रांनो बाळबोध लिपीही म्हणतात. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पर्याय क्रमांक ए म्हणतायत संतोष. पर्याय क्रमांक ए नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? खालील भाषांपैकी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या हे मित्रांनो आपल्याला बघायचंय. पर्यायाकडून आपण जाऊ शकतो. बघा, आधीच आपण ज्यावेळेस एक्सप्लेनेशन बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या आपल्या दक्षिण भारतातल्या भाषा आहेत त्यांच्या स्वतंत्र लिपी आहेत, त्या देवनागरीमध्ये लिपी लिहिल्या जात नाही. म्हणजे बघा, जसं आपली कन्नड भाषा किंवा कन्नडी भाषा आहे, कन्नड लिपी आहे. तमिळ भाषेची तमिळ लिपी मित्रांनो आहे, त्या लक्षात घ्या. जसं आपल्याला आता कन्नडी भाषा दिसते तिची कन्नड लिपी आहे. तेलुगू भाषा आहे तिची तेलुगू लिपी आहे. इंग्रजी
इंग्रजीची मित्रांनो देवनागरी लिपी नाहीये, म्हणजे तिघही पर्याय आपले नाहीयेत. पर्याय क्रमांक 4 नाही. केतन सर, बाकी बघा जे एकही म्हणतात, चारही म्हणतात, डबल डबल आन्सर देत आहेत. एकच आन्सर कन्फर्म घ्या बघा. पर्याय क्रमांक 1 कन्नड जी भाषा आहे किंवा कानडी भाषा आहे तिची कन्नड लिपी आहे, तेलुगू भाषेची तेलुगू लिपी आहे आणि इंग्रजी भाषेची मित्रांनो रोमन लिपी आहे. जे या नाहीत तर मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या भाषांची लिपी आपली देवनागरी लिपी आहे. पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे. ओके, चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात? कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी? बघा आपल्या भारतातल्या ज्या सर्व लिपी आहेत त्यांची जननी या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पर्याय खरोष्टी लिपी, ब्राह्मी लिपी, मोडी लिपी आणि देवनागरी लिपी. प्राचीन लिपी मित्रांनो ती आहे जिला आपल्या भारतातील लिप्यांची जननी म्हणतात. चला पटापट आन्सर करा. पर्याय क्रमांक 2 म्हणतायत. तर मित्रांनो आपण बघितलं आपल्या भारतातील ज्या प्राचीन लिपी आहेत दोन, त्या म्हणजे खरोष्टी लिपी आणि ब्राह्मी लिपी. ओके, खरोष्टी आणि ब्राह्मी या दोन लिप्यांमध्ये आपली जी ब्राह्मी लिपी मित्रांनो आहे, आपल्या या ब्राह्मी लिपीला सर्व भाषांची ज्या लिप्या आहेत आपल्या भारतातील सर्व लिप्या त्यांची जननी म्हटलं जातं. अगदी बरोबर गणेश सर. पर्याय क्रमांक बी हे आपल्या या ठिकाणी बरोबर आन्सर असणार आहे. देवनागरी लिपी असेल किंवा आपली मोडी लिपी असेल या सुद्धा मित्रांनो ब्राह्मी लिपीपासून निर्माण झाल्या आहेत. मोडी लिपी ही म्हणजे आपली मराठीचीच लिपी आहे. ओके, ब्राह्मी लिपी अगदी बरोबर आन्सर आहे मित्रांनो सगळ्यांचं. ब्राह्मी लिपी ही आपल्या या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? खालीलपैकी कोणती भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? पर्याय आहेत नेपाळी, कोकणी, हिंदी आणि कन्नड. याच प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. काही भाषा बदलत जातात. त्यामध्ये भाषा फक्त आपल्याला एकदा लक्षात आल्या कुठली भाषा देवनागरी लिपीची आहे, कुठली भाषा नाही, यावरून सुद्धा मित्रांनो आपल्याला पटापट आन्सर हे करता येतील. तर बघा नेपाळी भाषा झाली, कोकणी झाली, हिंदी झाली, ह्या मित्रांनो आपल्या भाषा आहेत उत्तर भारतातील भाषा या जास्त करून आपल्या देवनागरी लिपीमध्ये आहेत. इंडो आर्यन गटातल्या भाषा या आपल्या देवनागरी लिपीच्या आहेत. आपले जे द्रविड लिपीतल्या भाषा मित्रांनो आहेत, द्रविडियन गटातल्या भाषा त्यांच्या या वेगवेगळ्या लिपी आहेत, स्वतंत्र लिपी आहेत. म्हणजे आपली जी कन्नड भाषा मित्रांनो आहे या आपल्या कन्नड भाषेची स्वतंत्र कन्नड लिपी आहे किंवा कानडी भाषेची कन्नड ही स्वतंत्र लिपी असल्यामुळे कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही हा शब्द या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. भाषा लिहिली जाते म्हणून बरेच विद्यार्थी इथं जर मराठी राहिली असती तर डायरेक्ट मराठी आन्सर करतात. या ठिकाणी मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका. जर इथे आपल्याला मराठी भाषा राहिली असती तर बरेच विद्यार्थी काय करतात, खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही हा नाहीकडे दुर्लक्ष केलं जातं बऱ्याच वेळेस आणि डायरेक्टली मराठी आन्सर करून पुढे जातो आपण. तर या प्रकारे घाई करायची नाही. कन्नड भाषा हे आपल्या या ठिकाणी आन्सर असेल. अगदी बरोबर आन्सर आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांचं. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो बघूया. मराठी भाषा लेखनासाठी टिंब लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी कुठल्या लिपीचा वापर हा होतो? चला पटापट आन्सर करा. बरेच विद्यार्थी बघा उशिरा जॉईन होत आहेत, त्यांनी आधीपासून लेक्चर अभ्यासा. आपला मित्रांनो जो फॉर्मॅट असेल, आपला जो पॅटर्न आहे अभ्यासाचा, त्यामध्ये आपण काय करतो असतो बघा, जो टॉपिक आहे त्याचा आधी एक्सप्लेनेशन पाहून घेणार आहोत. एकदाच एक्सप्लेनेशन क्लिअर झालं आणि त्यानंतर मग मित्रांनो आपण पीवायक्यू प्रॅक्टिस घेणार आहोत. ओके, त्यामुळे आधी आपलं जे एक्सप्लेनेशन मित्रांनो आहे तेही समजून घेत चला आणि मग प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सगळ्यांनी नक्कीच या. तर आपली जी मराठी भाषा लिपी मित्रांनो आपण लिहितो आपली जी तिचा वापर करतो ती म्हणजे देवनागरी लिपीचा वापर हा आपण मराठी लिहिण्यासाठी करतो. देवनागरीला का म्हणतात वगैरे डिटेलमध्ये आपण लक्षात घ्या. त्या संदर्भात आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ओके,
बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? देवनागरी लिपी नाही अशी भाषा कोणती आहे? आपल्या समोर मित्रांनो पर्याय पटापट आन्सर करा बघा. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे प्रश्न अभ्यासले त्यांचंही उत्तर बरोबरच असणार आहे. देवनागरी लिपीबद्दल डिटेलमध्ये प्रदीप सर बघा आपण डिटेलमध्ये अभ्यासलं. आधीच आपण एक्सप्लेनेशन बघितलंय. आपल्या भारतातील ज्या महत्त्वपूर्ण लिपी आहेत त्यांच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आधी आपण सुरुवातीला बघितलं आणि त्यानंतर आपण PYQ जे आपले क्वेश्चन्स आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत. त्यामुळे या गोष्टी तुमच्या नक्कीच क्लिअर झाल्या असतील. ओके, डावीकडून उजवीकडे लिहिले जाणं वगैरे या गोष्टी क्लिअर होतील. आता आपल्या या ठिकाणी आन्सर आहे बघा हिंदी नाही मित्र लक्षात घ्या. आपली संस्कृत आहे ही आपली देवनागरी लिपीच आहे. मराठी जर आपण देवनागरी लिपीमध्ये लिहितो आणि हिंदी सुद्धा आपली देवनागरी लिपीमध्ये लिहिलं जातं. ज्या भाषांना आपण लिपीला टोपी देऊन देतोय, टोपी देतो की नाही आपण, शिरोरेषा, ती आपली देवनागरी लिपी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपलं जे आन्सर असेल ते म्हणजे इंग्रजी. ओके, इंग्रजी आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलंय. अगदी बरोबर आन्सर असेल आपलं इंग्रजी. बघूया आपला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे काय? लिपी कशाला म्हटलं जातं? तर पर्याय मित्रांनो आपल्या समोर आहेत. लिंपणे म्हणजे लिपी, तारवणे म्हणजे लिपी, आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात, आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणतात किंवा लिपी म्हणतात. चला पटापट आन्सर करूया मित्रांनो. लिपी कशाला म्हटलं जातं? लिपी म्हणजे काय? लिंपणे म्हणजे लिपी. तर बघा लिंपणे या शब्दापासून लिपी हा शब्द रूढ झालेला आहे. लिंपणे या शब्दापासून लिपी हा शब्द रूढ झाला आणि लिप या धातूपासून लिपी हा शब्द निर्माण झालेला. ओके, लिप या धातूपासून लिपी हा शब्द निर्माण झाला. लिंपण्यापासून लिपी हे रूढ झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण जर त्याची व्याख्या बघितली, डेफिनेशन बघितली लिपीची, तर आपण जी भाषा बोलतो ती तर लिपी नाहीये. आपली भाषा बोलणं आणि लिहिणं फरक आहे की नाही. आपण ज्या खुणांनी लिखाण करतो, लिपी असल्यामुळे माणसाला लिखाण शक्य झालं आणि आपण जे लिखाण करतोय ते कशामध्ये करतो? आपण खुणांनी करतो. वेगवेगळ्या खुणांनी आपण लिखाण करत असतो. मग ते आपण जे लिखाण करतोय, ज्या खुणांचा वापर करतोय त्याला म्हटलं जातं लिपी. ओके, जसं मित्रांनो आपली जी लिपी आहे, आपण जो वापर करतो देवनागरी लिपीमध्ये तिरप्या रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा किंवा आपल्या गोलाकार रेषा यांचा वापर होतो आपल्या लिपीमध्ये आणि याच्यापासून आपले हे जे आपण लिखाण करतोय ते तयार होतात. आपले शब्द वगैरे सगळं काही भाषा आपली या लिपीपासून मित्रांनो सुरुवात होते. ओके, म्हणजे आपण ज्या खुणांनी लिखाण करत आहोत त्या खुणा म्हणजेच काय? लिपी आहेत. ओके, व्हेरी गुड. तर मित्रांनो या ठिकाणी आपली डेफिनेशन लक्षात घ्या आणि हेच आपलं या ठिकाणी आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 10 प्रश्न जे होते लिपी या घटकाशी संबंधित विचारण्यात येणारी जे आपल्याला विचारण्यात आलेले आहेत विविध परीक्षांमध्ये, पोलीस भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला बरेच प्रश्न हे आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा चालकसाठी SRPF साठी आपल्याला लिपी या घटकाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या संबंधित प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. 10 प्रश्न मित्रांनो आपण घेतले. त्याआधी आपण लिपी हा घटक डिटेलमध्ये मित्रांनो एक्सप्लेनेशन अभ्यासलं. तर आजचं सेशन मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तसंच आपल्या आधीचे आपण भाषा हा टॉपिक मित्रांनो अभ्यासला. आधी लिपीच्या आधी मित्रांनो आपण भाषा हा घटक जो आहे भाषा हा घटक अभ्यासला. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले भाषा घटकाचे लेक्चर्स अभ्यासले नसतील त्यांनी ते लेक्चर नक्कीच अभ्यासा. ओके फ्रेंड्स, तर आजच्या सेशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअरही करा. ओके फ्रेंड्स, तर भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. चला तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये.
थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.